पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उरणच्या मोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्र पित्याने 3.5 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जितेंद्र प्रदीप बिसेन असे आरोपीचे नाव आहे. मुलगा आरोपीला वडील मानत नव्हता आणि तुम्ही माझे वडील नाहीत, माझे वडील दुसरे आहेत असे म्हणत असल्याने आरोपी त्याच्यावर नाराज होता. घटनेच्या दिवशी मुलाची आई घराबाहेर गेली असताना आरोपीने मुलाच्या पोटावर आणि छातीवर जोरदार मारहाण केली. त्यानंतर तो घराबाहेर गेला. परत आल्यानंतर मुलगा उठत नसल्याचे दिसल्याने त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदनात मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि छातीला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. तपासादरम्यान आरोपीने मुलाला मारहाण केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार मोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये जे मोऱ्यात प्रकरण झालं, एक लहान बालक होता, एक 3.5 वर्षाचा. तर डॉक्टरांनी आपल्याला प्रथम बातमी कळवली ही की असा लहान बालक एक त्याचे वडील त्याला घेऊन आलेले आहेत आणि डॉक्टरांनी त्याला चेक केलं तर त्याचं काही श्वास वगैरे चालू नव्हता. तर मग त्यानंतर तो डॉक्टर म्हटले की थांबा इथं, नाही का, याला दुसऱ्या हॉस्पिटल घेऊन जावं लागेल. पण त्याच्या वडिलांनी कोणत्या न ऐकता तो घेऊन गेला जवळ. आणि त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं. सिनियर पी.आय. काटवाणी साहेब आहेत, त्यांना माहिती दिली की असं आले होते आमच्याकडे आणि ते घेऊन गेलेले आहेत. तर मग त्यानंतर आपण तिथे गेलो, चेक केलं, तर तो मुलगा त्या ठिकाणी नव्हता, तो जो लहान बालक होता. मग त्याचा ॲड्रेस वगैरे काढला, आपण त्याच्या घरी गेलो आणि त्यानंतर आपण त्या मुलाला परत आणलं आणि त्याचं PM वगैरे केलं. आणि त्याचे जे आई वडील होते त्यांना आपण मग पोलीस स्टेशनला भेटलो. थोडं शंकास्पद वाटलं आपल्याला की काय झालंय व. तर मग त्यानंतर मग त्या PM रिपोर्टमध्ये आपण बघितलं की त्याला थोडं डोक्याला मारहाण आणि पोटात बुक्का वगैरे मारल्यासारखं होतं, फ्रॅक्चर वगैरे दिलं होतं. तर मग त्यानंतर मग डाऊट आला, क्लिअर झालं की त्याला मारहाण झालेली आहे. मग त्यानंतर आपण पूर्ण माहिती काढायला घेतली. तर त्याच्या वडिलाचं पण दुसरं लग्न होतं आणि त्याची आई होती, तर त्या आईचं पण हे तिसरं लग्न होतं आणि जो मुलगा होता तो पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा होता तो. तर मग तो कायम त्याला येता जाता म्हणायचा, त्या जो आरोपी आहे जितेंद्र प्रदीप भिसे, वय 28 त्याचं, तो त्या मुलाचा वडील होता, म्हणजे सावत्र वडील होता. तर त्याला येता जाता म्हणायचा की तू माझे पप्पा नाही वगैरे. आणि त्याला त्याचा राग यायचा. आणि आपण आजूबाजूला पण विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा दरवेळेस त्याला मारायचा वगैरे, नाही का, टॉर्चर करायचा किंवा ह्या त्या गोष्टी होत्या. तर मग त्यानंतर मग आपल्याला ते कळालं. मग त्याला आपण विचारपूस केला आरोपीला. मग नंतर तो हळूहळू तो आरोपी आपल्याजवळ कबूल झाला की मी ते मच्छी काढण्याचं जे असतं समुद्रात जाऊन ते ओढून आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर तो होता. तर मग ते जेवलो वगैरे आणि त्यानंतर परत त्या मुलाने काहीतरी बोलला असं किंवा असं, त्याला तर काय कळतं लहान मुलाला. तर मग त्यानंतर त्याने त्याला मारहाण केली. मारहाण करून तो परत बाहेर निघून गेला. झोपला, त्याला वाटलं झोपला म्हणून तो बाहेर निघून गेला. 12 वाजता आला तो, त्याला कळालं की हा उठत नाहीये. मग त्याने त्याच्या पत्नीला वगैरे कॉल केला वगैरे. पत्नी थोडी बाहेर गेली होती कुठेतरी आणि मग त्याने हॉस्पिटलला स्वतःहून नेलं आणि त्यानंतर ही पुढची प्रोसेस झाली. तर मग हे आपण त्याचा मोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 24/26 आणि त्याला आपण BNS कलम 103(1) बाल न्याय अधिनियम जे ऍक्ट कलम 75 मधील यानुसार आपण त्याचा तपास करतोय त्या गुन्ह्याचा आणि आरोपी अटक आहे आपल्याकडे. हे आरोपीचं दुसरं लग्न होतं हे आणि मूळ रूपचा तो ह्याच उरण भागातला आहे आणि तो त्याच्या बोटी असतात जाळं ओढण्यासाठी, तर त्यासाठी तो जायचा, ते काम करायचं. त्याच्यावर पाठीमागे त्यांच्या पती पत्नीचं भांडण झालं होतं. तर त्याची एक NC दाखल झाली होती. त्यावेळेस ते आले होते पोलीस स्टेशनला. तर हे जे होतं त्याची जी आता पत्नी होती जी घरात राहत होती, तर तिचं हे तिसरं लग्न होतं आणि हे जे मुलगा आणि मुलगी होती हे अगोदर एक मुस्लिम समाजाचा मुलगा होता, त्याच्याबरोबर लग्न झालेलं होतं, त्याचे होते हे. त्यानंतर मग त्यांचं ते वैयक्तिक त्यांनी ते मिटवलं आणि नंतर वेगळे होऊन मग त्यांनी हे तिसरं लग्न पण त्यांनी त्यांच्या फॅमिलीच्या समंजसनेच केलेलं होतं की 2 मुलं आहेत वगैरे आणि त्या पद्धतीने ते
संसार करत होते.